ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. नमस्कार. आता आपण पाहूया झोपेत मृत्यू येण्यामागचे आध्यात्मिक कारण कोणते, गरुड पुराणातील रहस्य. चला तर पाहूया. जय श्री हरी. हरिओम मित्रांनो, माणूस रात्री शांत झोपतो पण सकाळी उठतच नाही, असे का घडते? हा केवळ योगायोग असतो का की त्यामागे काही आध्यात्मिक रहस्य दडलेले असते? गरुड पुराण या विषयाबद्दल काय सांगते, चला एका प्रेरणादायी कथेतून हे समजून घेऊया. कथा आहे धर्मशील गोविंदराव यांची. सातारा जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात गोविंदराव नावाचे एक वृद्ध गृहस्थ राहत होते. गावातील प्रत्येक जण त्यांचा आदर करीत असे. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी समाधानाचे हास्य असे आणि ओठांवर कायम श्रीराम जय राम जय जय राम किंवा श्री विठ्ठल विठ्ठल हा नामजप असायचा. गोविंदराव श्रीमंत नव्हते, पण मनाने अतिशय श्रीमंत होते. त्यांच्या घरी आलेला कोणीही उपाशी परत गेला नाही. एखादा गरीब शेतकरी अडचणीत असला तर ते त्याला मदत करत. गावातील मंदिराची स्वच्छता, यात्रेकरूंना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, गायींना चारा आणि गरजू विद्यार्थ्यांना पुस्तके देणे ही त्यांची रोजची सेवा होती. त्यांची पत्नी लक्ष्मीबाई तितकीच धार्मिक होती. दोघे मिळून दररोज पहाटे ब्रह्म मुहूर्तावर उठत, स्नान करून देवघरात दिवा लावत, तुळशीला पाणी घालत, त्यानंतर विष्णू सहस्रनाम, भगवद्गीतेतील काही श्लोक आणि विठ्ठलाचे नामस्मरण करत. एके दिवशी त्यांचा नातू रोहन म्हणाला, आजोबा, तुम्ही मृत्यूला कधी घाबरत नाही का? गोविंदराव हसले. बाळा, ज्याने चांगले कर्म केले, देवाचे नाव घेतले आणि कोणाचेही वाईट केले नाही, त्याला मृत्यूची भीती नसते. मृत्यू म्हणजे शेवट नाही, तो पुढच्या प्रवासाची सुरुवात आहे. हे शब्द ऐकून घरातील सर्वजण विचारात पडले. काही दिवसांनी आषाढ महिन्यातील एक शांत संध्याकाळ होती. दिवसभर पाऊस पडून गेला होता. वातावरण प्रसन्न होते. गोविंदरावांनी मंदिरात जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेतले. घरी परतल्यावर त्यांनी सर्व कुटुंबियांसोबत प्रेमाने जेवण केले. जेवणानंतर त्याने आपल्या मुलांना सांगितले, नेहमी एकमेकांवर प्रेम करा. पैसा कमी जास्त असला तरी चालेल, पण मनात कटुता ठेवू नका. देवावर विश्वास ठेवा. नातवंडांच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवून त्याने त्यांना आशीर्वाद दिला. रात्र झाली. त्यांनी देवघरात जाऊन दिवा विझण्यापूर्वी हात जोडले आणि प्रार्थना केली, हे विठ्ठला, आजचा दिवस तुझ्या कृपेने गेला. उद्या डोळे उघडले तर तुझे नाव घेईन आणि जर उघडले नाहीत तरी मला तुझ्या चरणी स्थान दे. इतके बोलून ते शांतपणे झोपायला गेले. त्या रात्री त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण समाधान होते. गोविंदराव शांत झोपेत होते. बाहेर गडद रात्र होती. सर्वत्र शांतता पसरली होती. पण त्या क्षणी अदृश्य जगात एक वेगळीच हालचाल सुरू होती. धार्मिक परंपरेनुसार प्रत्येक जीवाच्या आयुष्याची एक निश्चित वेळ असते. ती वेळ पूर्ण झाली की यमराजांच्या आज्ञेने यमदूत त्या जीवाला घेण्यासाठी येतात. गरुड पुराणात यमदूतांचे वर्णन कर्मानुसार वेगवेगळे असल्याचे आढळते. पुण्यवान व्यक्तींना त्यांचा अनुभव शांत वाटतो, तर पापकर्म करणाऱ्यांसाठी तो भयावह असल्याचे वर्णन केले जाते. त्या रात्री 2 दिव्य तेजस्वी दूत गोविंदरावांच्या घराजवळ प्रकट झाले. त्यांच्या अंगातून सूर्याप्रमाणे तेज निघत होते. त्यांच्या हातात कोणतेही शस्त्र नव्हते. त्यांच्या चेहऱ्यावर कठोरता नव्हती, तर शांतता आणि गंभीरता होती. एक दूत म्हणाला, हा तोच गोविंदराव आहे, ज्याने आयुष्यभर सत्य, सेवा आणि ईश्वर भक्तीचा मार्ग स्वीकारला.
दुसरा म्हणाला, चित्रगुप्तांच्या लेखानुसार याने अनेकांना मदत केली, उपाशी माणसांना अन्न दिले, आई वडिलांची सेवा केली आणि शेवटपर्यंत नामस्मरण सोडले नाही. दोघेही देवघरासमोर थांबले. तिथे अजूनही मंद दिवा तेवत होता आणि तुळशी समोर अगरबत्तीचा सुगंध दरवळत होता. यमदूतांनी नम्रतेने गोविंदरावांच्या आत्म्याला हाक दिली, हे धर्मशील जीव, पृथ्वीवरील तुझा प्रवास पूर्ण झाला आहे. आता पुढील प्रवासासाठी तयार हो. क्षणभरात गोविंदरावांना विलक्षण प्रकाश दिसू लागला. त्याने खाली पाहिले तर स्वतःचा शांत पडलेला देह दिसत होता. त्यांना कोणतीही वेदना नव्हती, कोणतीही भीती नव्हती. ते म्हणाले, माझे कुटुंब, त्यांना माझी आठवण येईल. यमदूत शांतपणे उत्तरले, प्रत्येक जीवाला आपल्या कर्मानुसार पृथ्वीवर येणे आणि परत जाणे निश्चित असते. तुझे कर्तव्य पूर्ण झाले आहे. आता ईश्वराच्या इच्छेवर विश्वास ठेव. गोविंदरावांनी शेवटचा एकदा श्री विठ्ठल, श्री विठ्ठल असा जप केला. तेवढ्यात त्यांच्या आत्म्याभोवती दिव्य प्रकाश पसरला. यमदूतांनी त्यांना एका प्रकाशमय मार्गाने पुढे नेले. मार्गात त्यांना अनेक आत्मे दिसले. काहींच्या चेहऱ्यावर भीती होती तर काही अत्यंत शांत दिसत होते. गोविंदरावांनी विचारले, या आत्म्यांमध्ये इतका फरक का? यमदूत म्हणाले, धार्मिक परंपरेनुसार प्रत्येक जीवाला त्याच्या कर्माची फळ मिळते. ज्याने आयुष्यभर लोभ, हिंसा, फसवणूक आणि अधर्म केला, त्यांचे मन मृत्यूनंतरही अस्थिर राहते. ज्याने प्रेम, दया, सेवा आणि भक्ती केली, त्यांचे मन शांत असते. म्हणून प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो. थोड्याच वेळात ते एका विशाल सभागृहाजवळ पोचले. तिथे चित्रगुप्तांचा दिव्य दरबार होता. प्रत्येक जीवांच्या कर्माचा लेखा तेथे असल्याचे धार्मिक वर्णन आहे. यमदूत म्हणाले, पृथ्वीवर कोणतेही कर्म लहान नसते. प्रत्येक विचार, प्रत्येक शब्द आणि प्रत्येक कृतीचा परिणाम असतो. म्हणूनच मानवाने आयुष्यभर सत्कर्म करण्याचा प्रयत्न करावा. गोविंदरावाने नम्रतेने ईश्वराला वंदन केले आणि पुढील दिव्य प्रवासासाठी स्वतःला समर्पित केले. इकडे पहाट झाली. कोंबडा हरवला. लक्ष्मीबाईंनी उठून देवघरात दिवा लावला. पण गोविंदराव अजूनही झोपलेलेच दिसले. त्यांनी हळूच हाक मारली, अहो उठा, पहाट झाली. काहीच प्रतिसाद आला नाही. त्यांनी पुन्हा खांद्याला स्पर्श केला. शरीर पूर्ण शांत होते. चेहऱ्यावर मंद स्मित होते. जणू ते गाढ समाधीत होते. वैद्याला बोलवण्यात आले. तपासून त्यांनी शांत स्वरात सांगितले, गोविंदराव झोपेतच परमेश्वराकडे निघून गेले आहेत. घरात दुःखाची लाट पसरली. पण त्यांच्या चेहऱ्यावरील तेज पाहून अनेकांच्या डोळ्यात आश्चर्यही होते. गावातील वृद्ध पुजारी म्हणाले, ज्याने आयुष्यभर धर्म, सेवा आणि नामस्मरण केले, त्याचा शेवटही शांत झाला. यापेक्षा मोठे भाग्य कोणते? या कथेतून प्रेरणा घेऊन अनेक गावकऱ्यांनी आपल्या जीवनात बदल केले. काहींनी रोज नामस्मरण सुरू केले, काहींनी दानधर्म वाढवला, तर काहींनी आई वडिलांची सेवा करण्याचा संकल्प केला. गोविंदरावांची ही कथा गावात वर्षानुवर्ष सांगितली जाऊ लागली. लोक म्हणत, मृत्यू कसा येईल हे आपल्या हातात नसते, पण मृत्यूपर्यंतचे जीवन कसे जगायचे हे मात्र पूर्णपणे आपल्या हातात असते. ही कथा आपल्याला शिकवते की शांत मन, सत्कर्म, प्रेम, सेवा आणि ईश्वर भक्ती यामुळे जीवन अर्थपूर्ण बनते. धार्मिक श्रद्धेनुसार अशा जीवनामुळे मृत्यूची भीती कमी होते आणि मनाला समाधान लाभते. ही कथा प्रेरणादायी स्वरूपाची आहे. ती कोणत्याही व्यक्तीच्या मृत्यूचे निश्चित आध्यात्मिक कारण सांगत नाही. झोपेत मृत्यू येण्यामागे वैद्यकीय कारणेही असू शकतात. धार्मिक दृष्टिकोन
आणि वैदिकीय वास्तव यांचा स्वतंत्रपणे विचार करणे महत्वाचे आहे. आता याविषयी गरुड पुराण काय सांगते ते पाहू. मृत्यू, कर्म आणि झोपेत मृत्यूबाबत माहिती. गरुड पुराण हा सनातन धर्मातील महापुराणांपैकी एक महत्वाचा ग्रंथ मानला जातो. भगवान विष्णू आणि त्यांचे वाहन गरुड यांच्यातील संवादाच्या रूपात या ग्रंथात जीवन, मृत्यू, कर्म, आत्मा, पुनर्जन्म आणि मोक्ष याविषयी अनेक धार्मिक शिकवणी दिल्या आहेत. झोपेत मृत्यू का येतो याचे थेट आणि स्पष्ट विधान गरुड पुराणात आढळत नाही. मात्र मृत्यू हा प्रत्येक जीवाच्या प्रारब्ध कर्मावर आणि निश्चित आयुष्यावर अवलंबून असतो असे धार्मिक तत्व मानले जाते. त्यामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू जागेपणी होईल की झोपेत हे तिच्या कर्मानुसार आणि ईश्वराच्या नियमानुसार घडते अशी पारंपरिक श्रद्धा आहे. एक, प्रत्येक जीवाचे आयुष्य आधीच निश्चित असते. गरुड पुराणानुसार प्रत्येक जीव पृथ्वीवर विशिष्ट कालावधीसाठी जन्म घेतो. जन्माच्या क्षणापासून त्याच्या आयुष्याची मर्यादा निश्चित झालेली असते. मनुष्य किती श्रीमंत, शक्तिशाली किंवा बुद्धिमान असला तरी मृत्यूची वेळ टाळू शकत नाही. म्हणूनच या ग्रंथात वारंवार सांगितले आहे की मृत्यू अटळ आहे. म्हणून मृत्यूची भीती न बाळगता धर्म, सत्य आणि सत्कर्माचा मार्ग स्वीकारावा. 2. मृत्यू हा कर्मानुसार घडतो. गरुड पुराणात कर्माला अत्यंत महत्त्व दिले आहे. मनुष्य जे कर्म करतो त्याचे फळ त्याला कधी ना कधी मिळते. चांगले कर्म मन शुद्ध करते तर वाईट कर्म मनाला अस्थिर बनवते. धार्मिक परंपरेनुसार मृत्यूची वेळ आणि त्यानंतरचा आत्म्याचा प्रवासही कर्माशी संबंधित मानला जातो. 3. झोपेत मृत्यू येणे म्हणजे काय? लोकांमध्ये अशी समजूत आढळते की झोपेत मृत्यू येणे म्हणजे अत्यंत पुण्यवान व्यक्तीचा अंत झाला. परंतु गरुड पुराणात असे स्पष्ट विधान नाही. धार्मिक श्रद्धेनुसार असे मानले जाते की काही सत्कर्मी व्यक्तींना शांत, वेदनारहित मृत्यू प्राप्त होऊ शकतो. पण केवळ झोपेत मृत्यू झाला म्हणून त्या व्यक्तीचा आध्यात्मिक स्थितीबद्दल निश्चित निष्कर्ष काढता येत नाही. मृत्यूचे स्वरूप अनेक घटकांवर अवलंबून असू शकते आणि वैद्यकीय कारणेही तितकीच महत्वाची असतात. 4. मृत्यूपूर्वी मनाची अवस्था महत्वाची. गरुड पुराणात सांगितले आहे की मृत्यूच्या वेळी मन ज्या भावनेत असते त्याचा पुढील प्रवासावर परिणाम होतो अशी धार्मिक श्रद्धा आहे. म्हणूनच आयुष्यभर ईश्वराचे नामस्मरण, सत्य आचरण, दया, सेवा, क्षमा, दान यांचा अभ्यास करण्यास सांगितले आहे. कारण शेवटच्या क्षणी अचानक मन शांत होत नाही. ते संपूर्ण आयुष्यभराच्या संस्कारामुळे तयार झालेले असते. 5. यमदूत आणि चित्रगुप्त. गरुड पुराणातील वर्णनानुसार मृत्यूनंतर यमदूत आत्म्याला यमलोकात घेऊन जातात. तेथे चित्रगुप्त प्रत्येक जीवाच्या कर्माचा लेखाजोखा मांडतात. हा संदेश प्रतिकात्मक स्वरूपात असा समजला जातो की कोणतेही कर्म लपून राहत नाही. प्रत्येक कृतीची नैतिक जबाबदारी असते. 6. मृत्यूची भीती का बाळगू नये? गरुड पुराण मृत्यूचे भय निर्माण करण्यासाठी लिहिलेले नाही. उलट तो सांगतो की मृत्यू हा निसर्गाचा नियम आहे. शरीर नष्ट होते पण आत्मा अमर मानला जातो. म्हणून शरीरापेक्षा आत्म्याच्या उन्नतीवर लक्ष केंद्रित करावे. 7. गरुड पुराणाचा खरा संदेश. गरुड पुराण आपल्याला सांगते आई वडिलांची सेवा करा, गुरूंचा आदर करा, गरीब आणि गरजूंना मदत करा, असत्य, लोभ आणि अहंकार टाळा, रोज ईश्वराचे नामस्मरण करा, प्रत्येक दिवस शेवटचा दिवस असल्यासारखा सत्कर्मात घालवा, कारण मृत्यू कधी येईल हे कोणालाही माहीत नसते. निष्कर्ष, गरुड पुराणाचा मुख्य उद्देश
झोपेत मृत्यू का येतो याचे वैज्ञानिक उत्तर देणे नाही, तर मृत्यू अटळ असल्याने जीवन कसे जगावे हा संदेश देणे आहे. मृत्यूचे कारण काहीही असो, झोपेत आजाराने किंवा अपघाताने धार्मिक दृष्टिकोनातून महत्वाचे हे मानले जाते की मनुष्याने आपल्या आयुष्यात सत्य, धर्म, सेवा आणि भक्ती याचा मार्ग स्वीकारावा. मृत्यू हा शेवट नसून आत्म्याच्या पुढील प्रवासाची सुरुवात आहे. म्हणून प्रत्येक दिवस सत्कर्म, प्रेम आणि ईश्वर भक्तीने जगा. कथेतील संदेश असा आहे, गोविंदरावांची कथा आपल्याला सांगते की मृत्यूची भीती न बाळगता जीवन कसे जगावे यावर भर द्यावा. रोज चांगली कर्मे करा, आई वडिलांचा आणि गुरूंचा आदर करा, शक्य तितकी सेवा आणि दान करा, राग, द्वेष आणि अहंकार कमी करा, रोज देवाचे नामस्मरण करा. असे जीवन जगणाऱ्या व्यक्तीचे मन शांत राहते आणि कोणताही शेवट आला तरी तो स्वीकारण्याची ताकद मिळते, असा धार्मिक विश्वास आहे. निष्कर्ष, गरुड पुराणाचा मुख्य संदेश मृत्यूची भीती निर्माण करणे नसून सत्कर्मी जीवन जगा हा आहे. मृत्यू कधी आणि कसा येईल हे कोणाच्याही हातात नसते, पण तोपर्यंत जीवन कसे जगायचे हे मात्र आपल्या हातात असते. म्हणून प्रत्येक दिवस प्रेम, करुणा, सत्य आणि ईश्वर भक्तीने जगणे हाच सर्वात मोठा आध्यात्मिक मार्ग आहे. चांगले कर्म, शांत मन आणि ईश्वरावरील श्रद्धा हाच खऱ्या अर्थाने जीवनाचा आणि मृत्यूचाही सर्वात मोठा आधार आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, तुमच्या मित्र आणि कुटुंबियासोबत शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की कळवा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.